मी आमदार म्हणून निवडून येऊ नये यासाठी काम करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील काही माजी आमदारांना जर राष्ट्रवादीत घेतलं तर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे अजित पवारांवर तोफ डागण्याच्या तयारीत आहेत। नुकतेच याबाबत गोपीचंद पडळकर यांनी याबाबत संकेत दिलेत। याबाबत पडळकर म्हणाले की सांगलीत काही माजी आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा बातम्या वाचतोय, मात्र एकदा अधिकृतपणे त्यांचे प्रवेश होऊ द्या, मग त्यांच्यावरती आपण बिनधास्तपणे बोलू असं म्हणत मला पण तेच पाहिजे असं पडळकर म्हणाले। आम्ही आमदार म्हणून निवडून येऊ यासाठी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्याबाबतच्या बातम्या माध्यमातून येत आहेत। अधिकृतपणे एकदा होऊ द्या व त्याच्यावर सविस्तर बोलतो असं म्हणत पडळकर यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांशी संघर्षाचे संकेत दिलेत। काय एकंदरीत भावना आहे? आता माझ्या विरोधात काम केलंय अशा मी बातम्या वाचतोय, एकदा अधिकृतपणे होऊ द्या, मग त्याच्यावरती आपण बोलू बिनधास्तपणे। मला पण तेच पाहिजे। नाही जाऊ, आता हे काय वरच्या लेवलला काय ठरलंय ते आता वरचे नेते बघतील, परंतु ज्यांनी आमच्या विरोधामध्ये आम्ही आमदार म्हणून निवडून येऊ नये यासाठी टोकाची भूमिका घेतली आहे आणि त्याच्याबाबतच्या बातम्या माध्यमामधून येत आहेत। अधिकृतपणे एकदा होऊ द्या, मग त्याच्यावरती मी सविस्तर बोलेन।